पाहायला मिळते। आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत। मॅचला होती सुरुवात। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट एंड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले। बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चार ओर, इरादे है फौलादी, उम्मीद है हर कदम अपनी किस्मत लिखने, आ चल पडे हम। दोन्ही संघ स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानावरती उपस्थित आहेत। मात्र क्रिकेटमध्ये एका संघाला जिंकावं लागतं, दुसऱ्या संघाला हारावं लागतं। कारण म्हटलं जातं एका जंगलामध्ये दोन वाघ राहू शकत नाही, एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही, एका मॅच मध्ये दोन विजेते कसे राहू शकतील। पहिला बॉल चेंडू हवेमध्ये जरूर होता, मात्र अशा वेळी आपल्याला पाहायला मिळते एकदा कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक ओपन होईल। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जे सुरू आहे। गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून 4 ओव्हरची मॅच। समीर आणि महेश अशी दोन खेळाडू आपल्याला सलामीसाठी मैदानावरती पाहायला मिळतील ब्राईट ब्रदर्स 11 आंबेगाव या संघाकडून। यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल। स्थगित धावसंख्या 1 या आकड्यावरती प्रकाशच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळेल। आकाशदादा भोईर साहेब उर्फ बंटी दादा यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी सुवर्ण संधी दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी। मग ते बॅट्समनांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 आणि विकेटसाठी प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल। क्या बात आहे। सायंकाळच्या सत्रामध्ये दादांनी एटीएम आपला ऑन केलाय, ते इथे उपस्थिती दाखवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता पैशांचा पाऊस आमच्या खेळाडूंवरती पडतोय। ऑन साइडला वळवलाय, ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। समीरच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे, चेंडू नव्हता कास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास। गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका। फलक पुढे जाईल। धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावर, 7 ऑन द बोर्ड। 7 धावा धावफलकावरती आहेत। म्हटलं जातं यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है। मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तीन का उठाना पड़ता है। मैदानावरती इथे कमबॅक करावं लागेल, ज्याप्रमाणे चिमणी एक एक कण उचलून घट्यामध्ये रूपांतर करते, अगदी त्याचप्रमाणे एकावरती एक सिंगल डबल चौकार षटकार मारून मोठी धावसंख्या उभारणं फार महत्वाचं आहे। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र पुढे सरसबत असताना 8 या आकड्यावरती यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय थोडीशी मिस्टेक झाली आहे आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय। नो +1, एकूण 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 आकड्यांनी पुढे सरकेल। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र पहिलं मार्गस्थ आहे आणि फ्री हिटचा कॉल म्हणजे उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि तो फ्री हिटची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे बॅट्समन साठी। फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न, कॅच कंप्लीट आहे मात्र फ्री हिटचा बॉल आहे, ते पाहिलं आणि त्यानंतर थ्रो केलं बघा। याला मेहनतात समय सूचकता अर्थात प्रेझेन्स ऑफ माइंड। धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल। ओव्हर नंबर मैदानावरती समाप्त होतंय जे मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 11। आता 3 षटक अजूनही शिल्लक आहे। विनंती असेल थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे, वेळ वाचवणे इथे फार गरजेचं आहे। पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 11 या आकड्यावरती।
आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनला आपण क्रिकेटची पंढरी म्हणतो आणि त्या पंढरीला सुवर्ण लेप देणारी एक भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्व क्रीडा रसिक राजासाठी आली आहे. तसेच खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी नक्की असेल. MPC अंतर्गत ग्रामस्थ मंडळ व जय हनुमान मित्र मंडळ कान्होळ आयोजित स्वर्गीय रुपेश दादा चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन जे मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ती क्रीडा स्पर्धा मला वाटते मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मधील ही पहिली डे नाईट क्रीडा स्पर्धा आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे नक्कीच याच मैदानावरती या ऐतिहासिक मैदानावरती ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी पहिल्या दिवशी उल्लेख केला माफ करा दुसऱ्या दिवशी मी उल्लेख केला होता की या मैदानावरती जर नाईटची स्पर्धा झाली तर नाईटची स्पर्धा बघायला मजा येईल आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय रुपेश दादा चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी एकूण 4 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. डे आणि नाईट फॉर्मॅट मधील त्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात दुग्ध प्रकाशामध्ये प्रकाश जोतामध्ये नाईट फॉर्मॅट आणि भर उन्हामध्ये देखील आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. संपर्क आपल्याला करायचा संपर्क जर आपल्याला एंट्री पाहिजे असेल तर आपण करू शकता. मला वाटतंय आकाशजी भोईर सरांना किंबहुना जय हनुमान मित्रमंडळ कान्होळ यांना आपण संपर्क करायचे जर आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर. आणि मला वाटते प्रत्येक संघ इच्छुक असेल कारण नाईट फॉर्मॅट मध्ये कोणाला खेळायला आवडत नाही. प्रत्येक संघाला नाईट फॉर्मॅट मध्ये खेळायला आवडतं कारण काही नवीन गोष्ट असतं. आम्ही नेहमी म्हणतो की चेंज इज द लॉ ऑफ नेचर. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच बदल आलित्य हे निसर्गाचे नियम आहे. उन्हामध्ये सगळे थकून जातात. कधी कधी ऊन असेल म्हणून एंट्री मिळत नाही. मात्र नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर मात्र भरघोस प्रतिसाद द्या असं आपण नक्की आशा बाळगू. जयेश ठाकरे मैदानावरती गोलंदाजीसाठी उपस्थित आहेत. लॉंग द कार्पेट चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट नॉट स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो कलेक्शन खराब. वाईट थ्रो होता कलेक्शन खराब झालंय. 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळेल. बघा 2 चेंडू 2 निर्धाव होते मात्र तिसऱ्या बॉलवरती संघर्ष तुटला. 2 धाबा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळाला. याला म्हटलं जातं समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नहीं से कुछ तो सही. म्हणजेच काय ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते. सिंगल डबल घ्या धावफलक पुढे न्या. यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे दाद मागत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले समीर आणि अशा रीतीने डॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल. पहिला दिवस गाजवला शिवतेज क्रिकेट संघ न्हावे या संघाने जो यजमान संघ होता. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळाला. दुसऱ्या दिवशी बांदिवली अर्थात जय हनुमान क्रिकेट संघ बांदिवलीने जबरदस्त कामगिरी केली. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ मिळाला. त्यामध्ये सेमीफायनल नंबर 1 काल झाली आणि काल सायंकाळ मध्ये यजमान संघाने जबरदस्त कामगिरी करत मेगा फायनल मध्ये दाखल झाला. यावेळेस मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीरच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल आतोपेचा गोळा. 6 धाब्यांसाठी षटकार. आकाशदादा भोईर उर्फ बंटी दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज समीरसाठी जमा झालंय. आणि फक्त समीर नाही तर प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. मग बॅट्समन असतील तर प्रत्येक षटकाराला 100 आणि गोलंदाज असतील तर प्रत्येक विकेटसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज बंटी दादांच्या माध्यमातून असेल. जयेश ठाकरेच्या विरोधामध्ये काय आक्रमक हल्ला चढवला गेलाय. यावेळेस देखील ऑन साइडला पळवलं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नाही है. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. हमारी कश्ती वहां डुबी जहां पर पाणी कम था. इथे लालच बुरी बला आपण असं नेहमी म्हणतो आणि अगदी तेच पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धाडस माणस केला होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले आणि अशा रीतीने पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना ब्राईट ब्रदर्स 11 आंबेगाव संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कान्होळ ए हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा जर विचार केला तर नामवंत खेळाडूंची मांदियाळी या दोन्ही संघांकडे पाहायला मिळेल.
निलेशजी यशवंतराव साहेबांच्या वतीने अगदी आपल्याला पाहायला मिळेल इथे उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते, त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत मुख्य मंचकावरती आपण शुभ सन्मान करतोय निलेशजी यशवंतराव साहेबांचं. अगदी निलेशजी यशवंतराव साहेबांच्या माध्यमातून कॉमेंटेटर साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद. सकाळच्या सत्रापासून फार पारितोषिकांचा वर्षाव आमच्यावरती देखील केला जातोय, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. आकाशदादा बोईर उर्फ बंटी दादांच्या उपस्थितीमध्ये आपण निलेशदादा यशवंतराव साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय निलेशदादा यशवंतराव साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटवरती प्रेम करणारे आले, क्रिकेट बघणारे आले, क्रिकेट खेळणारे आले आणि त्यापैकी एक अवली म्हणजे आमचे निलेशदादा यशवंतराव साहेब, जे क्रिकेट बघतात देखील, क्रिकेट ऐकतात देखील, क्रिकेट खेळतात देखील, क्रिकेटसाठी कॉन्ट्रीब्यूट देखील करतात. असे आमचे सर्वांचे लाडके निलेशदादा आणि लाडक्या दादांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान, मायाची आपुलकीची दमदार उबदार शाल पाठीवरती पांघरून, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. आदरणीय निलेशदादा यशवंतराव साहेबांचं मनापासून आभार असेल. जाऊया मॅचच्या दिशेला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती सुधीर. पाहूया सुधीरच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरं मार्गस्थ आहे सुधीरच्या मार्फत. आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळलंय. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 21 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस्थ आहे. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ जो मात्र सुरुवात झाली आहे ती सुरुवात थोडीशी आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र कम्फर्टेबल आहे. यावेळेस पिक केलाय, ऑन साइडला फटका फसलाय, मिड विकेट मध्ये फिल्डर धक्का बसलाय. विकेटचं होत असताना पतन, कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला झाली आहे वेळ 1 आणि फलंदाज समीर चिकळी समाप्त. समीर बॅक टू दी पवेलियन. ₹100 कॅश प्राइज, कारण विकेट साठी देखील कॅश प्राइज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी एटीएम ऑन केलं आमच्या दादांनी. दादांना आहे क्रिकेटची हाऊस, दादांच्या माध्यमातून पडतो पैशाचा पाऊस. नाही, हौशी लोक असणं फार गरजेचं आहे. कारण सर म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे दर्शक असतात. पहिले म्हणजे हौशी प्रेक्षक, दुसरे म्हणजे गौशे प्रेक्षक आणि तिसरे म्हणजे नवशे प्रेक्षक. या बॉल नंतर तुम्हाला ते तिन्ही प्रकारचे प्रेक्षक आम्ही कळू इच्छितो. परेशजी हिंदूराव साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. परेश बॉडी क्लब मुरबाड से सर्वे सर्वा हेल्थ इज वेल्थ या समीकरणाला जागणारे, त्या समीकरणावरती चालणारे परेश दादा फिट आहे, तो मामला सुपर हिट आहे. असे आमचे परेशजी हिंदूराव सर यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. मुख्य मंचकावरती यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे आलेला षटकार. धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 28. आपण पाहू शकतो परेश दादा हिंदूराव साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. अगदी साऊथचा हिरो फिका पडेल इतकाच गोड चेहरा आमच्या परेश दादांचा. यावेळेस काय जबरदस्त झेल पाहायला मिळते, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाज होतोय फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं होत असताना पतन.
जबरदस्त झेल, जबरदस्त झेल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. वन ऑफ द फायनेस्ट कॅच इन द टुर्नामेंट असं आपण नक्की म्हणू. अगदी परेश दादांना बघितलं की कश्मीर महाजनीची आठवण येते. गुगल वरती सर्च मारा कश्मीर महाजनी कोण आहेत, तर एक जबरदस्त असे खेळाडू आहेत, एक जबरदस्त असे ऍक्टर देखील आहेत. ते ऍक्टर आहेत पण खेळतात देखील चांगले. आम्ही बघितले त्यांना. कश्मीरची महाजनी त्यांची आठवण येते. साऊथचे सुपरस्टार आमचे परेश दादा, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. अक्षयजी गोरले सर एजी चायनीज कॉर्नरचे सर्वे सर्वा आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. अक्षयजी गोरले यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. सुनील दादा हिंदूराव साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण अक्षयजी गोरले यांचं यथोचित शुभ सन्मान करतो. येस प्लम डप, विकेटचं पतन झालंय. फलंदाज मैदानावरती होतील बाद. विकेटचं पतन गडी गमावलाय तो म्हणजेच चौथा बॅटिंग करत असताना टीम ब्राईट ब्रदर्स 11 आंबेगाव या संघाने. आकाशदादा बोईर उर्फ बंटी दादा यांच्या माध्यमातून गोलंदाजाला 100 रुपये. आम्ही कॅल्क्युलेशन नंतर करू ज्यावेळेस मॅच फिनिश होईल आणि त्यानुसार आपण कॅश प्राइज दादांकडून घेऊ. प्रसाद आपल्याला पाहायला मिळतील, प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. मात्र बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार, 6 धावा. त्या मात्र थोडेसे डिफिकल्ट आपण ज्यांना म्हणतो ते अगदी सोप्या पद्धतीने हातामध्ये चिपकतात. मला आठवतोय ज्यावेळेस मी जवळपास 15 ते 16 वर्षांचा होतो त्यावेळेस अगदी पेस्टने बॉल येत होता आणि मी फक्त मध्ये हात घातला, तो हाताला बॉल चिपकला आणि त्यानंतर जवळपास महिनाभर लोक मला बोलत होते काय कॅच पकडली, काय कॅच पकडली. माझं मला माहिती, मी हात घातला तो हातांमध्ये गावला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 34 पाहायला मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र मार्गस्थ आहे. अगदी आपल्याला पाहायला मिळेल आता चौथं. प्रतीकजी येस हितेश शिकंटे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. आतापर्यंत 4 विकेट घेतलेत म्हणजे 400 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं आकाशी भोईर उर्फ बंटी दादा, दादांच्या माध्यमातून देखील भरघोस पारितोषिक यांचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात आपल्या सर्वांना पाहायला मिळते. हे सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच, शेवटची लढाई, शेवटची लढत पाहायला मिळते. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. डेथ ओव्हरच्या षटकामध्ये फटका लाजवाब पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील, सिंगल कंप्लीट झाली आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती होता आणि यस विकेटचं पतन झाले. फलंदाज होतील बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटरची खेळी समाप्त. प्रशांत बॅक टू दी पवेलियन. नाही आता मात्र म्हटलं जातं की विनाश काळ विपरीत बुद्धी. ज्या खेळाडूने 1 चेंडू मध्ये 6 मारलेत अशा खेळाडूला तुम्ही रनआउट करतायत म्हणजे आता कोणावरती विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. अगदी आपण पाहू शकतो 25 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. जवळपास 34,000 प्रेक्षक ही स्पर्धा बघतायत या मैदानावर. दर्शकांची तौबा तौबा गर्दी असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 35 जोक्सचं पार्ट आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. वॉट अ फिल्डिंग एफर्ट, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रुपेश दादा
खंटे प्रतिष्ठान कान्होळ असंघाच्या माध्यमातून. काय एफर्ट आहे, लाजवाब एफर्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एफर्ट साठी. एका धावेला फार महत्व आहे. वाचवणारी प्रत्येक धाव फार महत्वाची असते. बाउंड्री चेक आपण करू. आपल्याकडे 3 कॅमेराज आहेत, सो आपण बाउंड्री चेक करणार आहोत. टेक्नॉलॉजी टीम कडे रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, सो आपण टेक्नॉलॉजीचा यूज करू आणि यूज केल्यानंतर तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. डिसिजन पेंडिंग असेल. अगदी क्लोज कॉल पाहायला मिळतोय. अगदी क्लोज कॉल. एक धाव फार महत्वाचा आहे आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. पण जोपर्यंत रिव्ह्यू घेत आहेत तोपर्यंत तुमच्यापर्यंत मी दर्शकांबद्दल माहिती पोहोचू इच्छितो. 2 धावा असतील, सेफ आहेत. 2 धावा असतील. 3 प्रकारचे दर्शक असतात सुधीर सर. पहिले म्हणजे हौशी लोक हौशीने क्रिकेटची मॅच बघायला येतात. 900 लोक आपल्या संघासाठी नवस बोलून ते जिंकावे म्हणून मॅच बघायला येतात. आणि तिसरे म्हणजे गौशी प्रेक्षक. त्यांचा आणि क्रिकेटचा संबंध नसतो, मात्र म्हटलं जातं पिने वाले को बहाना चाहिए. असे 3 प्रकारचे आमचे प्रेक्षक आहेत. त्यामुळे आमची ही स्पर्धा आणि क्रिकेट फार मोठं झालंय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये क्रॉस द लाईन, लॉंग लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड, लॉंग लेगला क्लिअर करत हा दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. इथे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाचा शंखनाद मैदानावरती फुंकला गेलाय. बॅटर प्रवीणच्या माध्यमातून 4 चेंडू 10 धावेंवरती खेळत आहेत. सांगत असताना जब मसले बडे होते अपने टीम के लिए हम खडे होते. आणि मैदानावरती काय कामगिरी करतोय. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड आणि टीमची टोटल धावफलकावरती 44 या आकड्यावरती. प्रेशर दिसतोय कारण 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात. प्रेशर मध्ये कुकरची शिट्टी वाजतीये. इथे मैदानावरती सचिनच्या माध्यमातून आता थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. लोवर फुल टॉस ऑन साइडला, घुटना टेक, सिक्सर देख. मिड विकेटला क्लिअर करत हव्याला गवस निघालणारा, वाऱ्याला गवस निघालणारा गगनभेदी, गगनचुंबी, आउट ऑफ दी पार्क. बिग षटकार. क्या बात है. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय स्ट्रोक पाहायला मिळाला. या फटक्याला जर कुठला मराठीमध्ये शब्द डिफेंड करत असेल तर तो शब्द म्हणजे कडक स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. आणि मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे गेला जिथे षटकाराची मोहर होती. धावसंख्या धावफलकावरती 50 अप. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार मात्र डीप मध्ये फिल्डर त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अब तक चौकार आहे. चौकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 54 पाहायला मिळतोय. चौकार जर आलाय, चेक करू. येस, वसुली किंग बोलतायत चेक करा तर चेक करा. आमचे सागर दादा म्हणतायत चेक करा, बाउंड्री चेक. हा चौकार आहे ते माहिती आहे, पण आयोजक बोलतायत की करा चेक तर करा चेक. आयोजक बोलला म्हणजे देव बोलला. शेवटी आमचं पाकिट तेच देणार आहेत, त्यांचंच ऐकायला लागेल आम्हाला. चौका आहे, चौका माहिती होता पण कसं आहे, हा सगळ्या गोष्टी बघायला लागतात. 54 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळते ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल, ऑल इज वेल. धावसंख्या 4 षटकांमध्ये बनल्यात. 61 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 61चं टार्गेट मैदानावरती सेट. आणि नक्कीच प्रत्येक षटकाराला प्रत्येक विकेटसाठी
आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आकाशदादा भोयर जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आहेत, उर्फ सर्वांचे लाडके बंटी दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज, बॅटर आणि बॉलरसाठी सुवर्ण संधी असेल. आता समीकरण 24 चेंडू 61 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. मात्र मला इथे संधी दिली त्याबद्दल मी दीपवीरजी बिराडे सरांचं विशेष आभार व्यक्त करतो. आमच्या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टची टीम अर्थात टेनक्रिक लाईव्ह यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच आमचे स्कोरर अर्थातच करणजी वारगडे सर यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. अगदी भावाप्रमाणे आम्हाला जो प्रेम दिलं त्याबद्दल आयोजन समितीचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आमचे पंच ज्यांनी फार सुंदर अशी पंचांची भूमिका केली त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. लास्ट बट नॉट द लिस्ट डीजे आमिर ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, आम्ही त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो. आणि शेवटचं सर्वात म्हणजे ग्रामस्थ मंडळ व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज करंडकाच्या संपूर्ण व्यवस्थापन समितीचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आज आमचा लास्टचा टर्न होता, उद्या आम्ही दुसरीकडे असू, उद्या नवी मुंबईला आहोत. मात्र आज जो प्रेम मिळाला, काल जो प्रेम मिळाला त्याबद्दल आम्ही आरुणी आहोत. मला वाटलं नव्हतं की सासण्यामध्ये पुन्हा एकदा माझं येणं होईल. ताईच्या लग्नाला आलो होतो आणि त्यानंतर जवळपास 9 ते 10 वर्षानंतर मावशीच्या गावाला मला यायची संधी मिळाली. निमित्त फक्त एकच ते म्हणजे शिवतेज करंडक 2025. आल्यावरती आनंद वाटला. आलो होतो त्यावेळेस फक्त एक कॉमेंटेटर म्हणून आलो होतो, मात्र जाताना आता डोळ्यामध्ये अश्रू जे मात्र आले आहेत. मात्र म्हटलं जातं की येस, चेंज इज द लॉ ऑफ नेचर. उद्या आपण 2 समालोचक वेगळे वेगळे पाहू, त्याबद्दल काही शंकाच नाही की फार चांगले समालोचन ते करतील. मात्र सर्वांचं मनापासून आभार असेल आणि हृदयाच्या कोपऱ्यातून एकच गोष्ट इथल्या प्रत्येक आयोजकासाठी नक्की बोलेल की आभाळात एक तारा माझा असावा, थकलेले डोळे उघडता तो चमकीन दिसावा, तिथे एक दुनिया माझी असावी आणि तुमच्यासारखी जीवलग माणसं तिथे नेहमी दिसावी. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी इथून रजा घेतो. मात्र तुम्ही रजा घेऊ नका, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही पाहत राहा. ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025चं दमदार आयोजन. 24 चेंडू विजयासाठी 61 धाब्यांची गरज. आणि काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ भिवंडी, भिवंडीचा गोड आवाज आदरणीय दीपकजी सुतार सर आणि त्यांच्या माध्यमातून आपण ऐकाल पुढील मॅचचं धावतं वर्णन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण सातत्यपूर्व 2 दिवस ऐकलात. खूपच चांगल्या शब्दांचा मारा करत असताना त्यांनी मागच्या 2 दिवसापासून कालचा दिवस आणि आजचा दिवसामध्ये खूपच चांगलं समालोचन केलं, सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. व्हॉइस ऑफ कल्याण प्रसन्न चव्हाण सरांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आयोगांच्या माध्यमातून केला जाईल. तर मी त्यांना व्यासपीठाच्या अगदी समोर आमंत्रित करतोय. कालपासून या शिवतेज चषकामध्ये रंग भरले आपल्या आवाजाने असे प्रसन्न चव्हाण यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. खूपच चांगलं समालोचन यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना शिवतेज चषक 2025च्या वतीने शिवतेज क्रिकेट संघ न्हावे आणि मसा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा सुरू आहे. संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ न्हावेच्या माध्यमातून हा सन्मान आणि सत्कार होत असताना मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन व्हॉइस ऑफ कल्याण प्रसन्न चव्हाण यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची कानोल संघ. कानोले संघ आपण सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची. हॅलो, ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे यांच्यातर्फे खेळवला गेलेला हा शिवतेज चषक यांच्या कॉमेंट्रीसाठी
आपल्या कल्याण मारळ इथनं प्रथमेश सकाळ 2 दिवस झाले आपल्याला क्रॉमेट्रीची सेवा पुरवली, त्याच्याबद्दल प्रसन्न चव्हाण त्यांनी आपल्याला 2 दिवस क्रॉमेट्रीची सेवा पुरवली, त्याच्याबद्दल आम्ही शिवतेज संघ आणि ग्रामस्थ मंडळ नावे यांच्यातर्फे आभार मानतो आणि धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवतेज चषक 2025 शिवतेज क्रिकेट संघ नावे आणि ग्रामस्थ मंडळ नावे यांनी पुरस्कृत केलेली हे ट्रॉफी. आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस, शेवटची मॅच, जिथे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना खूपच चांगली फलंदाजी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा ठोकून काढल्यात आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा जमा केल्यात ते संघ खोकाटेवाडीने. आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आंबेगाव टीमने 60 धावा जमा केलेत. 61 लक्ष. पहिल्या चेंडू ऑन साइडला उडवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण झाले, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार पहिल्या चेंडूवर 3 धावा आलेत. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल ए टीमच्या खात्यामध्ये. पहिल्या चेंडूवर ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, ताकद लावली होती. हवेमध्ये चेंडू होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. जोपर्यंत फिकी झाली तोपर्यंत सचिनच्या खात्यामध्ये 3 धावा आल्यात. 60 धावांची खेळी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 4 ओव्हरच्या समाप्ती नंतर आंबेगाव टीमच्या माध्यमातून. आणि 61 धावांचा पाठलाग करत असताना आता सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा. प्रत्येक ओव्हरचा विचार केला तर सरासरी 15ची गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचेल. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळेल. त्यांचा प्रवास सुरू राहील आणि त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. एकीकडे आंबेगाव तर दुसरीकडे कानोल ए यांच्यामध्ये हा सामना. उजव्याष्टीच्या खूपच दूर वाईटचा इशारा. पहिल्या चेंडूवर 3 धावा आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या मदतीने एका सिंगल धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 वर. पहिले षटक समीर यांचा पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च केल्या. दुसरा चेंडू अगदी एस्ट्यांचा पासून खूपच दूर राहिला. 4 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची गरज. 23 चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर पिच होता, लॉफ करून दिले समोर. गॅप मधून चेंडू जाईल लॉंगन मॉन्ट्रेल यांच्या पल्लीकडे. कडक चौकार आलाय फलंदाज सौरभच्या बॅट मधून. काय अगदी पुढ्यात टाकला होता. ओव्हर पिच होता. बॉटमॅनचा वापर करत असताना लॉफ केला. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. फलंदाज सौरभने अगदी पुढ्यात टाकला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, उडवला समोर. खाली क्षेत्रामधून सरळ चेंडू दणदण करीत मैदानाच्या बाहेर. आकाश भोईर म्हणजेच बंटी भोईर यांच्या माध्यमातून षटकार आणि विकेटसाठी प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइस लावले गेले. ही अस्तित्वाची लढाई आहे आणि तर हे युद्ध रंगेल्यात काय शंका नाहीये. एक चांगले टार्गेट सेट केलंय. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये आंबेगाव टीमने 60 धावा जमा केलेत. 61चे लक्ष असताना आता आपल्या डावाला सुरुवात केली चौकाराने. सौरभ याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. राईट हँड ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी समीर पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. गॅप मधून चेंडू जाईल सरळ मैदानाच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय फलंदाज सौरभच्या बॅट मधून. काय जबरदस्त उत्तर द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाज सौरभने 2 चौकार ठोकलेत. हितेश कंटे यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 100 रुपये लावले गेलेत कानोल संघासाठी. खरं तर जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली सौरभने. आपण पाहू शकता ऑन साइडला कशा पद्धतीने हा फटका सजवला. पुन्हा 4 धावा सौरभच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये सौरभ चौकारांची अट्रिक करेल का? आतापर्यंत 2 कडक चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजीला सुरुवात केली सचिन आणि सौरभने. चौकारांच्या हॅट्रिकचा चेंडू समीर याचा सामना करेल. सौरभ हॅपटकर होता परंतु हुक केला नाही. एक वेगळ्या पद्धतीने चेंडू फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू निर्धाव आलाय. शांत ठेवले गेले यावेळी समीर या गोलंदाजाने सौरभला. पहिल्या 4 चेंडूमध्ये टीमची धावसंख्या 12 वर स्थिरावली. सरासरीचा विचार केला तर 15.30 ची सरासरी गाठायची आणि जी सरासरी पाहिजे त्या सरासरीने सुरुवात केली आहे स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल या टीमने. गोलंदाजावर दबाव दिसतोय त्याच्या विपक्षामध्ये. सौरभच्या बॅट मधून 2 चौकार आलेत.
3 चेंडू सौरभने फेस केलेत, 8 धावांचं योगदान दिले. तर दुसरीकडे नॉन वर सचिन आहे, त्यांनी देखील पहिल्या चेंडूवर 3 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. समीर बॅटची कडा आहे का, अपील जोराची झालीये परंतु सहमती नाहीये. उत्साह भरपूर होता परंतु आत्मविश्वासाची थोडीशी कमी होती. हा चेंडू डॉट वाले पिचिंग झालं तर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने हा निर्धाव चेंडू काढलाय गोलंदाज समीरच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरला जात असताना पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. 5 चेंडूमध्ये 12 धावा समीरने खर्च केले. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर फलंदाज सौरभच्या माध्यमातून 2 चौकार देखील आलेत आणि त्याला आता समीरने शांत ठेवले. शेवटचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. फाईन लेग मधून चेंडू जाईल वेगाने सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी कडक चौकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कानोल ए टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर बिनबाद. 16 अशी सुरुवात झाली. जी सरासरी पाहिजे 15.3 ची ती सरासरी गाठली. शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने हा चौकार खेचलाय, अगदी लेग स्टंपवर खूप टप्पा होता त्याला ऑन साइडला खेचला आणि फाईन लेग मधून हा दणदणी चौकार पाहायला मिळाला. जी सुरुवात पाहिजे होती स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल ए टीमला ती सुरुवात करून दिली आहे. फलंदाज सौरभने सौरभच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 5 चेंडू फेस केलेत. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 12 धावांचं योगदान त्यांनी दिले. तर सचिनने पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू फेस करत असताना 3 धावांनी आपल्या डावाला सुरुवात केली होती. विकेटने गमावता 16 धावा खात्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे चांगली सुरुवात केली आहे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. आंबेगावच्या विपक्षामध्ये कानोल ए टीमने हा सामना महत्त्वाचा आहे. इथे ही लढाई महत्वाची, ही संघर्षाची लढाई, अस्तित्वाची लढाई, गावाची लढाई, हे गावाचं क्रिकेट आहे आणि दोन्ही टीमचे समर्थक आता मोठ्या संख्येने जमले गेलेत. कानोल टीमचे समर्थक प्रतापजी कतोरे आमचे मित्र ते देखील या स्पर्धेचा आनंद घेताना या मैदानामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील सरचे स्वागत. आपला काम धंदा नोकरी पूर्ण करून आपल्या गावाचं क्रिकेट पाहण्यासाठी प्रत्येक जण संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षरित्या या मैदानामध्ये जोडला गेले. ते सर्व समर्थकांचं, दोन्ही टीमच्या समर्थकांचं, सर्व प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धक या स्पर्धेचा आनंद घेतात ते सर्वांचं या शिवतेज चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. इथून रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 15.00 ची सरासरी गाठावी लागेल कारण का 3 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही कानोल ए टीमला 45 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा म्हणजेच एक मोठा फटका सजवावा लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये किंवा एका कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल तरच तुम्ही इथून टॉप 4 मध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकता. एकीकडे आंबेगाव टीमने देखील पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. विशेष करून प्रवीणचं कौतुक करावं लागेल ज्याच्या बॅटमधून शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकारी चौकार पाहायला मिळाला. 7 चेंडू फेस करत असताना प्रवीणने 26 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर समीरच्या बॅटमधून देखील 16 धावा आल्या होत्या आणि आता दुसऱ्या धावामध्ये या 61 धावा चेस करण्यासाठी कानोल ए संघ प्रयत्न करतोय. आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाच्या विपरीतमध्ये बदल केले गेले. ओव्हर क्रमांक 2 गौरव ॲप्टकर होता, खेचता आला नाहीये. मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर मध्ये जेल. विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना सचिनच्या रूपाने कानोल ए टीमला फलंदाज बाद. सचिन, विकेटची आवश्यकता होती. पार्टनरशिप तयार झाली होती सचिन आणि सौरभ मध्ये आणि अखेरकार दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर गौरवने ती पार्टनरशिप तोडली आणि त्याला यश मिळालं. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झाली आहे. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टमच्या बाहेर लाईन होती, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला परंतु मिस टायमिंग झालं आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये त्याच्या हातामध्ये झेल. 16 वर पहिला झटका लागलाय. सागर इंदुराव यांच्या माध्यमातून दिनेश यांनी जो झेल पकडलाय त्याचबरोबर सचिन यांच्याकडून 500 रुपये पैशाचा पाऊस होत असताना दोन्ही टीमवर दोन्ही टीमचे समर्थक प्रेक्षक आता या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी पैशाचा पाऊस करतात. दोन्ही टीमच्या समर्थकांना देखील माहिती ते सामना जिंकलं तर बक्षीस पात्र आपण होणार आहोत. कमीत कमी 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी देखील आपल्या हातामध्ये लागू शकते आणि त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. 16 वर पहिला झटका लागत असताना 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अमोल, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये ज्याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी पाहायला मिळाली त्याला तर 3ऱ्या क्रमांकावर पाठवले. परंतु समोर आहे गोलंदाज गौरव ज्यांनी दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली आंबेगाव टीमला. षटकारासाठी आकाश भोईर, बंटी दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं प्राइस लावले गेले आणि विकेटसाठी देखील 100 रुपये दिले जातील. आकाश भोईर, बंटी दादा यांनी मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी पैशाचा पाऊस केलाय. परंतु सामना कोण जिंकेल याची आता उत्कंठा लागली आहे. गौरव दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून देत असताना आंबेगाव टीमला पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्याच्यानंतर अमोलला देखील शांत ठेवले गेले. आता चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 16 आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांची गरज.
कानोल ए विपक्ष आंबेगाव यांच्यामध्ये ही लढाई. तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होतो, खूपच दूर राहिला. पंच वाईटचा इशारा करत असताना एक्स्ट्रा धाब येते स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल ए टीमच्या खात्यामध्ये. आणि त्या सिंगल धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 1 गडी बाद. क्रिकेटचा सध्या हा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. कोण मॅच जिंकेल याकडे आता सर्वांच्या नजर आहेत. हा सामना महत्वाचा आहे. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी ही लढाई आहे. यावेळी पंच खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून, परंतु डीप कव्हर मध्ये झेल सुटलाय कोणाचा? अमोलचा, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 49 धावांची नाबाद खेळी साकारली होती, त्याचा झेल सुटलाय. योगदान मिळत असताना फलंदाज अमोलला. दरम्यान 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. ऑफस्टंपच्या आत आले होते, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच केला. डीप कव्हर मध्ये शतरक्षक सोपा झेल सोडला गेले शतरक्षकाच्या माध्यमातून. वैभव त्या ठिकाणी होते, खूप मोठी चुकी केली. टर्निंग पॉइंट असू शकतो या मॅचचा हा झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जितोगे मॅच, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आता या ठिकाणी गमावलंय. ओव्हर द विकेटने अमोलसाठी पंच केला. पुन्हा एकदा डीप कव्हर मध्ये झेलची संधी. यावेळीच पुन्हा झेल, पुन्हा योगदान, पुन्हा झेल सोडलाय. 2 झेल सोडलेत. मागच्या मॅच मध्ये ज्याच्या माध्यमातून षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस झाला होता, षटकार आणि चौकारांची भाषा जो बोलत होता, त्या अमोलचा झेल पुन्हा एकदा सोडला गेला आणि पुन्हा सिंगल धाव येते. या 2 झेल महागात पडू शकतात आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर. ऑन स्क्रीन वर हे दृश्य पाहू शकता. डीप कव्हर मध्ये सोपा झेल पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाने सोडला गेलाय. आणि आता मात्र आंबेगावचे सर्व समर्थक म्हणत असतील ही मॅच आता जिंकणं थोडंसं कठीण होईल, कारण का अमोलचा झेल महागात पडेल या मॅच साठी आंबेगाव टीमला. अजूनही सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली केली गौरवनी, परंतु खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस पुन्हा मिस टायमिंग, उडवले चेंडूला. डीप एक कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचला होता, क्षेत्ररक्षकाला बदललं होतं, पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाने देखील तीच चुकी केली आणि पुन्हा धावा येतील या चेंडूवर. 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. तब्बल डीप कव्हर मध्ये 3 झेल सोडले गेलेत. कॅच ज्या 2 क्षेत्ररक्षकांनी सोडले त्यांच्यासाठी बंटी दादा म्हणजेच आकाश भोईर यांच्याकडून देखील 100 रुपये दिले जातील. दोघांनाही 100 रुपये दिले जातील. 2 फलंदाजांचे झेल सोडलेत आणि हे महागात पडतील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आंबेगाव टीमला. 24 वर 1 गडी बाद. 1.5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकीकडे सौरभ याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले होते. 5 चेंडूमध्ये 12 धाबांचे योगदान, तर अमोलने 4 चेंडू फेस करत असताना 7 धाबांचे योगदान दिले, ज्याचे 2 झेल सोडले गेलेत आणि सौरभचा देखील 1 झेल सोडला गेले. आणि आता समीकरण आहे 13 चेंडूमध्ये 37 धाबांची गरज. मी नेहमीच म्हणत असतो की तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील, गोलंदाज असतील, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटची देखील आवश्यकता असते. क्रिकेट हा वैयक्तिक खेळणे, सांघिक खेळ. ज्यावेळेस 11 खेळाडू मेहनत करतात तेव्हाच एखादी स्पर्धा, एखादी मॅच जिंकता येते. म्हणून क्रिकेट या सांघिक खेळाचा वैयक्तिक कधीही गर्व करू नका. इथे झेल सोडले गेले 3. ओव्हर पिच होता, क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केले. कार्पेटच्या साइडने डीप मिड विकेटकडे जात असताना चांगले क्षेत्ररक्षण झाले. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण केलेत सौरभ आणि अमोलने. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 वर 1 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि आता 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. इथून सरासरीचा विचार केला तर 17.50 सरासरीने इथून प्रवास सुरू ठेवावा लागेल. या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली ते म्हणजेच ग्रामपंचायत नाभेचे सरपंच सन्माननीय जगदीश हिंदूराव या ठिकाणी साहेब जोडले गेले. त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. क्रिकेटचा खेळ सध्या तुम्ही पाहताय. क्रिकेट म्हणजे काय तर अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाच्या संघर्षाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. क्रिकेट कोणासाठी जान आहे, कोणासाठी शान आहे, कोणासाठी प्रेम आहे, कोणासाठी आपुलकी आहे, कोणासाठी युद्ध आहे. युद्ध, आपुलकी, प्रेम, भावना, मैत्री या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट. आणि तो क्रिकेटचा थरार सध्या नावे या गावाच्या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 2 संघ सध्या तरी टॉप 4 मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात. एकीकडे स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोलेल, तर दुसरीकडे आंबेगाव यांच्यामध्ये ही लढाई. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सामना जिंकण्यासाठी 61 धावांची गरज होती, परंतु आता 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 12 चेंडूंनी 35 धावा.
17.5 शून्यच्या सरासरीने इथून फलंदाजी करावी लागेल. सध्या तरी 17ची सरासरी गाठणं थोडंसं कठीण जाईल, परंतु 2 झेल सोडले गेलेत. अमोलचे 2 झेल सोडले, त्याचबरोबर सौरभचा देखील झेल सोडले. तो कदाचित या मॅच मध्ये मागात पडू शकतो आंबेगाव टीमला. 12 मध्ये 35, इथून रेकॉर्ड रन रेट 17.5 शून्य. 2 ओव्हरमध्ये 26 धावा, 1 विकेट. अशा परिस्थितीमध्ये सध्या हा सामना सुरू आहे. शिवतेज चषक 2025 हे पर्व शिवतेज क्रिकेट संघ नावे, ग्रामस्थ मंडळ नावे यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा सध्या सुरू आहे. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्व टीम या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आज या स्पर्धेचा 3रा दिवस, जिथे लढाई सुरू आहे. कानोल विपक्ष आंबेगाव. 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. मॅच आता रंगलेत का शंका नाहीये, परंतु त्या सोडलेलं झेल कदाचित मागात पडू शकतात आंबेगाव टीमला. मॅचचा टर्निंग पॉईंट असू शकतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर प्रत्यक्षरित्या देखील दिनेश भाई हिंदूराव क्रीडानगरीमध्ये देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्या सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ते देखील आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सज्ज झालेत. 12 चेंडू 35 धावा. षटक क्रमांक 3 प्रवीण. स्ट्राईक एंडवर फलंदाज अमोल. प्रवीण याचा पहिला चेंडू क्रॉस बॅटने टर्न खेळलाय. ऑन साईडला डीप मधून शतरक्षक येईल. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न सुरू आहे आणि वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तर प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू झालाय. सामना महत्वाचा आहे. जिंकला तर या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास सुरू राहील. टॉप 4 मध्ये पोहोचाल. सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित होईल. परंतु हरला तर 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. ग्रामीण क्रिकेट सध्या पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे. सरपंच साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम आलेली आहे, ते म्हणजे सन्माननीय जगदीशजी हिंदूराव साहेब या ठिकाणी जोडले गेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. षटकारासाठी अशोक भुईर यांच्या माध्यमातून, बंटीदादा यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि विकेटसाठी देखील 100 रुपये दिले जातील. दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी आहे, पैशाची देखील आणि सामना जिंकण्याची देखील. दरम्यान निर्धाव चेंडू येते गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून आणि त्या सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. हितेश कंटे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी कानोल ए टीम साठी 100 रुपये दिले जातील. पैशाचा पाऊस होतो या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. राईट अँड ओव्हर द विकेटने गोलंदाज अमोलसाठी ऑन साईडला फ्लिक करून दिला. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे. वेगाने हा फटका सजवला होता, परंतु गॅप शोधता आला नाही. सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये फेकी झाली. तोपर्यंत सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. मोठे फटके सजवावे लागतील. गोलंदाजी चांगली होते या 3ऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये प्रवीणने 3 धावा खर्च केल्यात आणि 9 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. इथून या ओव्हरमध्ये अजून 1-2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये संधी मिळू शकते कानोल ए टीम साठी. आजचा प्रवास दोन्ही टीमचा खूपच चांगला राहिलाय, परंतु ही महत्वाची मॅच कोण जिंकेल, टॉप 4 मध्ये कोण प्रवेश करेल याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. रिक्वायर्ड रन रेट सुरुवातीला 15ची सरासरी होती, आता ती वाढली. सरासरी भरपूर वाढली. 21 पूर्णांकाची सरासरी आता गाठावी लागेल आणि त्याच्यासाठी ती सरासरी कमी करायची असेल तर या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तिथे 1-2 मोठे फटके सजवावे लागतील फलंदाज सौरभला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 3 चौकार आलेत. राऊंड द विकेटने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अतलीकडे आणि नॉन स्ट्राईक एंडवर धावाच्या रूपाने विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद सौरभ. आता या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय तो आंबेगाव टीमने. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग चांगली झाली. 4 ओव्हरमध्ये 60 डावा जमा केला. 61चं लक्ष होतं, परंतु सुरुवात चांगली झाली होती दुसऱ्या इनिंग मध्ये कानोल ए टीमच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये गौरवने 10 धावा आणि 1 विकेट आणि 3ऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले गोलंदाज प्रवीणने आंबेगाव टीमला. आपल्या संघाला अफलातून गोलंदाजी कोणताही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. या ओव्हरमध्ये त्यांनी 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले. त्या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच 8 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. या ओव्हरचे दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल ए टीमला. तरच या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी मिळू शकते कानोल टीमला. विकेट क्रमांक 2 गेल्यानंतर 4थ्या क्रमांकावर नवीन फलंदाज करण नॉन स्ट्राईक एंडवर, तर स्ट्राईक एंडवर अमोल. राईट अँड ओव्हर द विकेटने ओव्हर पिच होता, परंतु मिस टायमिंग. गोलंदाज चेंडूच्या खाली हवेमध्ये चेंडू कॅच. विकेटचं पतन. 3रा झटका लागत असताना कानोल ए टीमला
महत्वाची विकेट ती देखील प्राप्त केली आहे या ओव्हरमध्ये प्रवीणने आणि तिसरा झटका लागलाय कानोल ए टीमला. आकाश भोईर म्हणजेच बंटी दादा आणि हितेश कंटे यांच्याकडून कानोल टीमसाठी षटकारासाठी 100 रुपये आणि आकाश भोईर यांच्याकडून गोलंदाजासाठी संधी हे देखील आहे. विकेट प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये दिले जातील. मिस टायमिंग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी खेळपट्टीच्या अगदी बाजूलाच गोलंदाज प्रवीणने पकडला हा झेल. टीमची धावसंख्या 29 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. सध्या तरी 7-12 या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान आहे. परंतु आता 7 मध्ये 32 हे समीकरण हे आव्हान थोडंसं कठीण झाले. येणारा चेंडू महत्वाचा असेल. एखादा षटकार आला तर संधी पुन्हा निर्माण होऊ शकते कानोल टीमला. तो येईल का या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर फुल टॉस समोर लॉफ्ट करून दिलाय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 वर 3 गडी बाद आणि सामना जिंकण्यासाठी आता 28 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटच्या चेंडूवर मोठ्या फटकेची आपण चर्चा करत होतो की तो मोठा फटका येईल का आणि तो अखेरकार आलाय. मोठा फटका फुलटॉस चेंडू होता. बॉटमॅनचा वापर करत असताना लॉफ केला. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक होता. मागे जाऊन चौकाराचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्यावरून हा चौकार महत्वाचा चौकार आलाय. मॅच अजूनही ऑन आहे. 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 33 वर 3 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 तिऱ्याला सध्या ऑनलाईन स्कोरिंग वर आपल्याला पाहायला मिळतात. 6 मध्ये 28 हे समीकरण होऊ शकतं. क्रिकेटमध्ये 6 मध्ये 34 धावा देखील झाल्या. 30 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालेलं हे क्रिकेट आहे. इथे 6 मध्ये 1 धाव देखील कधी कधी डिफेन्स केली ते 6 मध्ये 6 षटकार देखील ठोकले जातात. हे क्रिकेट आहे. म्हणून तर या क्रिकेट खेळाचा वेड सर्वांना लागलाय. लोकप्रिय हा खेळ का ठरलाय तर कधीही काही होऊ शकतं. या क्रिकेटमध्ये जर आणि तेरला जागा नाहीये. रंग बदलणारा खेळ आहे. सरडापेक्षाही जास्त रंग बदलणारा हा खेळ आणि तो खेळ आता सध्या तुम्ही पाहताय नावे या क्रीडानगरीमध्ये. 6 चेंडू 28 धावा. महत्वाच्या विकेट सौरभ आणि अमोलची होती ती बाद गेली. परंतु सनीने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आणि आता स्ट्राईक इन वर करण आणि या 6 मध्ये 28 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी चेतनवर दिली गेली. आंबेगाव विपक्ष कानोल ए यांच्यामध्ये ही लढाई. क्वालिफाय मॅच जिंकेल तो टॉप 4 मध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश करेल. मॅच सुरू करा. जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजांना पहिली वॉर्निंग दिली गेली मुख्य पंचांच्या माध्यमातून. सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर स्लिप बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेलाय. पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट चेंडूनी या ओव्हरला चेतनने केली सुरुवात. वाईटच्या रूपाने सिंगल धाव ऍड होत असताना आता मात्र 27 धावांची गरज असेल. 6 चेंडूमध्ये पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण चढवलं फलंदाज करणने. 2 षटकार ठोकले तर या मॅच मध्ये रंगत येऊ शकते. ते येतील का? फलंदाज करणच्या माध्यमातून चेतनच्या विपक्षामध्ये एखादा फटका जरी सजवला तरी देखील दबाव निर्माण होऊ शकतो. फुल टॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल करत असताना डाऊन द ग्राउंड हा फटका सजवलाय. मोठ्या फटक्याची आपण चर्चा करत होतो आणि तो मोठा फटका सजवलाय फलंदाज करणने. षटकाराने आपल्या इनिंगला केली सुरुवात आणि या षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचलीये. 500 रुपयाचं पारितोषिक देखील जिंकलंय. फुल टॉच होता. ताकद जोखली. समोर खेळला. अगदी सुरक्षित फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा दमदार षटकार आलाय आणि आता हे आव्हान थोडस सोपं झाले. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये दाखवलं गेलंय दुसऱ्या अँगल मध्ये कशा पद्धतीने हा फटका सजवला फलंदाज करणने. चेतनचं स्वागत पुन्हा केलंय. पुन्हा लॉफ्टेड फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा षटकार ठोकलाय फलंदाज करणने. 2 दमदार षटकार आलेत. करण आता थांबत नाहीयेत. आकाश भोईर बंटी दादा यांच्या माध्यमातून पुन्हा 500 रुपये लावले गेलेत. ऑफस्टंपच्या बाहेर होता. बॉटमॅनचा वापर करत असताना लॉफ करून दिला. टायमिंग अफलातून होतं. इलिव्हेशन चांगलं होतं. ताकद लावली होती आणि लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक त्याच्या डोक्यावरून धमाका करत असताना हा दुसरा षटकार. मॅच संपली नाही. मी उल्लेख देखील केला होता की 6 चेंडू मध्ये 6 षटकार देखील टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील डिफेन्स केली जाते आणि आता 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्यात कारण पहिला चेंडू वाईट होता आणि आता 4 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का आजच्या दिवसामध्ये कानोल टीमचा हा सितारा करण, ज्याचं नाव आहे करण आणि त्यांनी कामगिरी चांगली केली आहे मॅच मध्ये. महत्वाच्या मॅच मध्ये समीकरण सोपं झाले. 4 मध्ये 15 दबाव निर्माण केले अशी फलंदाजी पाहायला मिळते करणच्या माध्यमातून.
मॅच ऑन ठेवा, जास्त वेळ खर्च करू नका. 46 वर 3 गडी बाद 61 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आहे आंबेगाव. आंबेगावने पहिल्या डावामध्ये 60 डावा जमा केला. 4 ओव्हरमध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला खूप मोठा संघर्ष करावा लागला कानोल ए टीमला, परंतु आता त्या संघर्षाला उत्तर देत असताना फलंदाजी करतोय फलंदाज करण. 2 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिले गेले. अफलातून मॅच, काय मॅच रंगली, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते या न्हावेच्या क्रीडानगरीमध्ये. ज्या क्रीडानगरीला नाव दिले गेले दिनेशभाई हिंदूराव यांच्या माध्यमातून या मैदानाला सहकार्य केले गेले आणि त्यांचंच नाव या क्रीडानगरीला दिले गेले. हा क्रिकेटचा इथे कुंभमेळा, इथे यात्रा म्हणावी लागेल ही, कारण का भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. 15 धावांची गरज, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकारांची हा ट्रिक पूर्ण करेल का करण? ताकद लावून समोर सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु हा संपर्क करू शकला नाही. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. आता 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. मोठ्या फटक्याशिवाय कानोल ए टीमला पर्याय नाही. आतापर्यंत या मॅच मध्ये पुनरागमन केले फलंदाज करणने, तो स्ट्राईक एंडवर आहे. मॅच जिंकून देईल का? 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज म्हणजे 2 मोठे फटके सजवावे लागतील. चेतनवर थोडासा दबाव असेल, कारण का त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार मारलेत करणने, त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याचं प्रात्यक्षिक या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये दाखवेल का करण? राईट हँड ओव्हर द विकेटने चेतन करणसाठी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू निर्धाव आलाय आणि आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. इथे 2 षटकार जरी ठोकले तरी देखील कानोल ए टीमला आता हा सामना जिंकणं कठीण झाले, परंतु गोलंदाजांनी ठरवलं की हा सामना कानोल ए संघाला जिंकून द्यायचा. एखादा खराब चेंडू टाकला, त्यावर प्रहार झाला, आक्रमण चढवलं तर संधी पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं संपूर्ण दिवसामध्ये. लेन चांगली होती, यॉर्करचा मारा हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपर संपर्क करू शकले नाहीयेत. एक सिंगल येते आणि या सामन्यामध्ये आता पकड निर्माण केली. 1 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. प्रयत्न चांगले केले स्वर्गीय रुपेश कंटे प्रतिष्ठान कानोल ए टीमने, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे फलंदाजी करत असताना. सुरुवातीला चांगली फलंदाजी झाली नाही, परंतु मध्यंतर कालामध्ये करण आले विकेट 3 गेल्यानंतर आणि 5व्या क्रमांकाच्या करणने चांगली फलंदाजी केली. शेवटचा चेंडू आणि त्याचबरोबर टॉप 4 मध्ये जात असताना आंबेगाव संघ अभिनंदन. खूपच चांगलं क्रिकेट संपूर्ण दिवसामध्ये आंबेगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये जात असताना आंबेगाव संघ सेमीफायनल 2 क्रमांक खेळण्यासाठी सज्ज झाले. आपलं अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल यांचा. आपण देखील खूप चांगले प्रयत्न केलेत. मॅन ऑफ द मॅच आंबेगाव टीमचा